मालकांना जावा प्रत्येक म्हणजे गोरगरिबांच्या गाडा मालकांना जावा 10-15 हजारच्या शर्ती. एवढे दिवस आमच्या रंग पैसा होता पण बैल नव्हता. बरोबर आहे. त्या गाडा मालकांना अशी असते का बाबा मला बी एकदा आमच्या बी बैलाची बाईट घेतली पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही आता जे बी फेमस बैलांच्याच बाईट घेतल्या जातात. आज परत आमच्या रंग कधीच कोण बाईटवाला नाही आला. एवढे वर्षात गोरगरिबांच्या 3-3, 5-5 हजारचे जे शर्ती होतात त्यांच्या पहिले बाईट घ्या. कारण त्या राणा चिंचपाडा पनवेल आणि त्यांना जोड होता निलजाचा सम्राट. याचा नियोजन शुक्रवारी फोन आला भाऊचाच का आपण मला फक्त कालती 2च पावलांचा तपलीक असतं. 2 पावलं एकदा बैल निघली का मग आमची गाडी एक छकडा मागे असली. 4 पिढी झाली आमच्या, पण आमच्या घरी एकतरी बैल कंटिन्यू आहे. मूळ मालक विश्वास भगत आणि बाबू यांचा मी बैल पळताना पाहिला बी नव्हता ना काहीच नव्हता. त्या दिवशी आमची गाडी होती आरबीआयची बोनिवलीला. गाडी पडली तर आम्ही होतो वसारला बसलेलो. मंडळी बघा आज उसटण्याचं मैदान भव्य दिव्य होत आहे आणि तिथे बघा आज भाऊंचा नंदी गुलालामध्ये राहिलेला आहे. तर आपण त्यांना प्रथम देऊया चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा. भाऊ नमस्कार. नमस्कार. आज आपला नंदी विजय झालेला आहे उसटण्याच्या मैदानावरती. तर शर्तीबद्दल थोडक्यात माहिती सांगा ना. आज कोणासोबत शर्यत जमून आली होती आणि कशा प्रकारे शर्यत झाली होती? आपला नाव होता एक गोंड्यावर, तिथे शर्यत जमलेली. विपुल केनीचा राणा चिंचपाडा पनवेल आणि त्यांना जोड होता निलजाचा सम्राट. आणि आपला या साईडला होता बावऱ्या आणि बावऱ्याला होता भालचा हिरा, भाऊ मात्रेचा हिरा. बरोबर आहे. आणि बघा ना आजचा नियोजन पायऱ्याचा कसं काय घडून आला होता? पायऱ्याचा नियोजन शुक्रवारी फोन आला भाऊचाच का आपण गाडी पळू रविवारी. बोलू चालेल भाऊ पळू गाडी रविवारी. हिरा आणि बावऱ्या 5 ते 6 वेळा गाडी पळाले आणि फक्त एकच आमचा गुलाल पडलेला आहे. ती बी बावऱ्याने गाडी त्या पाठीत गेलती. तास चेंज झाला तर तेवढीच गाडी पडलेली आहे. बाकी हिरा आणि बावऱ्या ही गाडी पडली नाही. सीधा येऊन तर गाडी पडलीच नाही. बरोबर आहे. आणि आताच्या घडीला तुमची ही जोडी बोलली तर म्हणजे सातत्याने पळतंय आणि चांगल्या प्रकारे पळतंय. आता बघा 7 वेळेला पळाली आणि 6 वेळेला गुलाल घेतलेला. भाऊ काय सांगणार या जोडीबद्दल म्हणजे तुमच्या नंदीबद्दल? आम्हाला फक्त कालती 2च पावलांचा तपलीक असतं. 2 पावलं एकदा बैल निघली का मग आमची गाडी एक छकडा मागे असली तरी बी गाडी वरती विजय होतेच. बरोबर आहे. आणि कुठेतरी बोलतात ना हा तुमचा जुना नाद आहे. तर कधीपासून नाद लागलेला आहे आणि काय सांगाल तुम्ही? नाद म्हणजे ही आमची आता 4थी पिढी. आमचा गणू म्हात्रे नादकार होता, त्याच्यानंतरला माधू गणू म्हात्रे या नावात गाडी पालाची, त्यानंतर प्रकाश माधू म्हात्रे ना आता आमची 4थी पिढी. बरोबर आहे. आणि कुठेतरी तो तुमची जुनी परंपरा तुम्ही कुठेतरी काका लोकाही किंवा बाबा लोकाही चालू केलेली ती परंपरा तुम्ही टिकून ठेवीत आहे आणि तोच नाव तुम्ही म्हणजे चांगल्या प्रकारे करत पण आहे मुंबईमध्ये. काय बोलणार? आमचे 4 पिढी झाले आमच्या, पण आमच्या घरी एकतरी बैल कंटिन्यू आहेच. आमच्या काकांकडं होता असा एक पण वर्ष नाही आला का त्या घडीला आमच्याकडे एक पण बैल नाही. जवळजवळ 80 ते 100 वर्षापासून आमच्या घरात बैल आहे. बरोबर आहे. भाऊ मग हा नंदी तुमच्या दावणीला कधीपासून आलेला आहे आणि कुठनं खरेदी वगैरे केलेली आहे काय सांगाल? हा बैल मूळ मालक विश्वास भगत आणि बाबू यांचा बैल, यांच्या मालकीचा बैल आहे भोई सावरेवाल्यांचा. या बैलाचा 1-2 महिन्यापूर्वी करार केलेले आहे. स्वर्गीय जयश्री भरतशेठ म्हात्रे चिंचपाडा कल्याण, श्री सुरुबाई भरतशेठ म्हात्रे चिंचपाडा कल्याण या नावाने बैल पळतो. हा कराराचा बैल आहे. मूळ मालक विश्वास भगत हे आहेत. बरोबर आहे. भाऊ तुम्ही पहिल्यांदा याला कुठं पाहिला होता पळताना? म्हणजे आम्ही बैल पळताना पाहिला बी नव्हता ना काहीच नव्हता. त्या दिवशी आमची गाडी होती आरबीआयची बोनिवलीला. गाडी पडली तर आम्ही होतो वसारला बसलेलो. तिथनं बसल्या बसल्या रात्री 2 वाजता आम्ही ते आमचा मावशीचा मुलगा आहे गुड्डू कासगावचा, त्याचा कॉल आला का दादा असा असा बैल करारात भेटतो. आम्ही गेलतो दुसरा बैल करार करायला. तर तो धवलेपाडा जो फाटक आहे तिथे यांची आणि आमची भेट झाली. गुड्डू बोलला तो ना यो बैल दादा करार कर. बरोबर आहे. नाही यो बैल मूल आम्ही बघितलाच नव्हता ओरिजिनल मध्ये पळताना. त्याच्या शब्दावर आम्ही करार केला ना आमचा प्रेमात करार झाला. बरोबर आहे. हा दादा हा करार तुम्ही बोलल्याप्रमाणे आता झालेला आहे. तर किती दिवसाआधी करार केलेला आहे? करार आपला पावसाळ्यापर्यंत आहे, या सीझनचा करार आहे. बरोबर आहे. भाऊ बघा ना तुम्ही तर म्हणजे नंदीला पळताना पण पाहिला नव्हता आणि कुठे न पाहता तरी नंदी तुम्हाला लागलेला आहे. भाऊ काय बोलणार?
न पाहता म्हणजे आम्ही बैलाला पाहिला नव्हता त्याच्यामुळे आम्ही पहिले खालचे पेरे टाकत होतो. बरोबर आहे. आमच्या 2-3 गाड्या बी पडल्या. आम्हाला बैलाचा जजमेंट येता येता 2-3 गाड्या पडल्या. त्याच्यानंतरला जो जजमेंट आला तिथनं बैल नंबरातच खेळतो. बरोबर आहे. बघा ना दादा, तुम्हाला म्हणजे तुमच्या दावणीला आला तेव्हा थोडं म्हणजे बैलाच्या खुब्या माहिती नव्हत्या, पण आस्ते आस्ते आपल्याला म्हणजे त्याच्या खुब्या पण जाणवल्या, म्हणजे कुठल्या साईडची म्हणजे कुठल्या प्रकारे स्पीड लावतो किंवा काय म्हणजे खालून गती लावतो म्हणजे. बैलाची खुबी म्हणजे बैल हे मेन बैलाचा खांद आहे डावा. बरोबर आहे. उजवीला आतमध्ये बैल गाडा बांधूनच पळवायला लागतो उजवीला आतमध्ये. जर गाडा खोलला ना डावीपेक्षा 2 उड्या बैल जास्तच पळतो उजवीला. बरोबर पण आहे. उजवीला कुठंतरी एक नंबराचा प्रॉपर पेरा नाही भेटत. बरोबर जो आहे. बी पेरा येतो तो खालीच येतो, वरचा पेराच नाही येत. त्याच्यामुळं आपल्याला डावीत पळायला लागतो ना, आपण डावीत पळतो. बरोबर आहे. दादा काय बोलणार, बघा ना, पैऱ्यांसाठी बरेच जण म्हणजे बोंबाबोंब करतात किंवा पैरे म्हणजे होत नाही. नक्की दादा काय प्रॉब्लेम होते पैऱ्यांसाठी आता ज्या बैलाला आज मारला त्या बैलाला 2 ते 3 वेळा फोन केलेला आहे पैऱ्याला. मागे बी एक बैलाला मारला, त्याला 5 ते 6 वेळा कॉल केलता पैरा दे, तरी पैरा देत नाही. त्या दिवशी ज्याची गाडी मारले 1-1.5 चकड्यात त्याला फोन करून तो पैरा नाही दे. बरोबर आहे. भाऊ हल्ली आपण बघतो ना, जास्त करून म्हणजे आज जर विरुद्धमध्ये शर्यत केली ना, त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण म्हणजे एकत्र पण पळतो किंवा पैरा पण होतो. म्हणजे अशा वेळेला म्हणजे पैरा द्यायला पाहिजे माझं म्हणणं तरी. तुम्ही जी गोष्ट बोलता ती गोष्ट 100% होते, पण ती खाली मोठ्या लोकात होते. बारीक लोकात ही गोष्ट होत नाही. एखाद्याने एखाद्याची गाडी मारली का तो ती गाडी मारासाठी तडपडतो बारीक गाडा मालक. बरोबर आहे. ती फक्त 4 ते 5 मालकच ते एकमेकाच्या पेऱ्यात बी पळतात न विरुद्ध बी पळतात. बाकी ही गोष्ट होत नाही. दादा कुठेतरी हा म्हणजे मोठ्या गाडा मालकांचा कुठेतरी आदर्श घेऊन किंवा त्यांचा खेळ पाहून कुठेतरी आपण पण त्याच्यामध्ये सुधार पण करायला पाहिजे. कारण की बघायला गेलो तर आता खेळ खूप सुधारलाय, बऱ्यापैकी चालले, शांतीत चालले. असाच खेळ मुंबई कमिटी जी आहे आपली ठाणा रायगड पालघर कमिटी, ही बरोबर. कमिटी अतिशय सुंदर काम करते. पूर्ण महाराष्ट्रात नंबर 1 कमिटी आहे, तर ही बरोबर आपली आहे. आहे. आणि त्या कमिटीचा कुठंतरी आज एक दबाव बसलेला आहे. त्याच्यामुळं कुठंतरी भांडणा बिंडणा होत नाही. अतिशय सुंदर खेळ चालले मुंबईचा बरोबर आहे. सद्यस्थितीला. भाऊ बघा ना, आज आपला जो मेन सोडणारे असतात किंवा धरणारे असतात त्यांच्याबद्दल भाऊ तुम्ही काय कौतुक करणार. सोडणाऱ्याचा कौतुक म्हणजे बावऱ्या मारण्या भल्या भल्यांचं काम नाही. बरोबर जे आहे. आपले फेमस सुट्टी मेकर आहेत हम्म. हे 3 ते 4 सुट्टी मेकर लागतात. इथनं बैल खालती एकटा मालक विश्वास भगत घेऊन जाईल, पण बरोबर आहे. तिथं बावऱ्याला मांडता वेळेस 4 ते 5 जण लागतात, ते बी ठाम मांडणार लागतात. बरोबर आहे. तेच बावऱ्याला मांडू शकतं, नाही तर मांडूच शकत नाही बावऱ्या. दादा काय नक्की म्हणजे प्रॉब्लेम काय होतात म्हणजे खाली? सुट्टीला तो इतका मस्ती करतो ना का मला कधी सोडतात, मग बरोबर आहे. उड्या बिड्या मारतो छातीला. बरोबर आहे. ते जे आम्हाला मदत करतात नेहमी, जे सुट्टी मेकर आहेत फेमस, हम्म. त्यांचे बी धन्यवाद. कारण ते नसले तर आम्ही बावऱ्या बैल अड्ड्यात आणू शकत नाही. बरोबर आहे. दादा तरी पण सांगू शकतात का तुमचे सुट्टी मेकर कोण आहेत, म्हणजे आम्हाला आमचा पण. सुट्टी मेकर विश्वास भगत, निलेश कंबलपाडा निलेश, बरोबर आहे. पैलवान झाला आपला हरदास पैलवान, आपला केशवदा दलवी, बरोबर आहे. हरीश गोलवली, बाल्यामा वसार, हे म्हणजे सगळे असतात. स्वप्नील. बघा ना दादा, याच्यामध्ये तुम्ही नावं घेतली एकदम म्हणजे जुने आणि अनुभवी व्यक्ती आहेत, आणि त्याच्यामध्ये बघा नवीन तरुण मंडळी पण आहे दादा. जुने बोलायला गेलं तर हे मुंबईचे बादशे आहेत. जे बी सुट्टी मेकर आहेत ना हे सगळे बादशे आहेत, आणि हे बरोबर. सगळे नग आहेत एक सुट्टी मेकर. बरोबर हे आहे. सगळे असतात आपल्या बैलाभोवती. बरोबर आहे. आणि दादा आज मग चांगलीशी गाडी कोणी हकलली, म्हणजे विशाल ड्रायव्हर खरड, त्यांनी हकलली? विशाल ड्रायव्हरने म्हणजे हाकलली. वारंवार तोच बसतो का, म्हणजे याच्या अतिरिक्त कोण असतं कधी driver? विशाल ड्रायव्हर खरड असतो, कधी श्याम ड्रायव्हर काकडवाल, तर कधी कालू ड्रायव्हर बोरदूल. हे ड्रायव्हर असतात सध्या गाडीवर आपले. बरोबर आहे. चालेल भाऊ, अजून म्हणजे तुम्हाला मेन साथ कोणाची असते, म्हणजे खंबीर मेन साथ? साथ आम्ही स्वतः खंबीर. अच्छा, तुमचं आम्हाला पुढं मागं कोण नाही, आम्ही आमचेच. बरोबर आहे. संपूर्ण ग्रुप तुमचा? हा आमचा ग्रुप. कुठल्या कुठल्या ग्रुपचे, म्हणजे कुठल्या गावातले आहेत? चिचपाडा हे सगळे भाऊ आहेत, काकांची मुले आहेत. ओके. अजून नातेवाईक परिवार आहे, मित्र परिवार आहे. बरोबर आहे. प्रत्येक गावात मित्र आहे आमचा. बरोबर आहे. आणि कुठेतरी बघा ना, आपला मित्रपरिवार किंवा नातेगोतांचा म्हणजे समावेश असला ना, तर खेळाला म्हणजे एकदम मजा वेगळीच असते, आणि सगळा घरचा संबंध किंवा
म्हणजे घरचे नाते असले की कोणाकडे म्हणजे डिपेंड राहायला लागत किंवा अवलंबून राहायला लागत. आता आमची भाऊ घरचीच पोरं असतात 30-40 अड्ड्यान प्रत्येक. बरोबर आहे. आता आज समजा इकडे तिकडे आहेत पोरं, आमचे काकांचे मुलं भाऊ झाले, मित्र परिवार झाला, परत विश्वासची असतात 4-5 जण ते असतात बावऱ्यावाला. बरोबर. आत्या मावशी मित्र परिवार सगळेच आहेत शर्ती. बरोबर आहे. मग आज गुलाल झालाय तर सर्वांना आनंद असेल घरी. हा सर्वांना आनंद आहे. घरी सर्वांना आनंद आहे, म्हणजे घरी कधी कधी शिव्या बी ऐकायला लागतात या नादात. ही सत्य परिस्थिती आहे. बरोबर बोलणार आहे. आम्ही जे आहे आतमध्ये आहे ते बाहेर आहे. कारण काय आहे, कुठेतरी या शर्तीमुळे धंद्या पाण्यावर लक्ष नाही राहत, म्हणून बरोबर आहे. घरच्यांना वाटतं राहावा आणि ती भांडणार न व्हावा म्हणून शर्तीत आहे. आम्ही तिथल्या भांडणार नाही, मग जाऊ दे बाबा, जाते ते बरोबर आहे. शर्तीन काय नाही. दादा या नादामध्ये काय भेटलंय काय सांगाल तुम्ही म्हणजे या नादामध्ये एकच आहे, एक नाद आहे गुलालाचा आनंदाचा आहे, नाही ते या बरोबर आहे नादात दादा. बरबादी आहे. बघा मित्रांनो, हा खेळ फक्त शर्यत नाही तर याच्यामध्ये आपला म्हणजे सगळं म्हणजे घरातली फॅमिलींचा किंवा आपल्या सर्वांचं नाव होतोय. कारण की आपल्या नंदी मुलं कुठेतरी चार चौघामध्ये म्हणजे विचारतात, म्हणजे मान भेटतो. हाच म्हणजे खेळामध्ये म्हणजे प्रेम आणि आदर भेटतो म्हणजे. नाही, प्रेमाचा खेळ ते आहे. एखाद्या माणसाला टेन्शन असला, टेन्शन तर आमच्या पाटालाच पुजलेलं आहे. आम्ही जास्त नाही राहावा म्हणून एखादा माणूस शर्तीत आला तर त्याला 2 वाजल्यापेक्षा 7 वाजेस्तवर टेन्शन नाही राहत. बाबा कधी गाडी सुटेल यान माणूस विसरून जातो टेन्शन. बरोबर आहे. दादा आता मग पुढे नियोजन कसं असेल काय असेल? पुढे नियोजन विश्वास बाबू झाला, मन्यात आवडी मनोज खाणे ना, आम्ही स्वतः झाले सर्व मित्र परिवार आमचा, आम्ही बसून नियोजन करतो. चालेल चालेल. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि वेळ दिल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनापासून धन्यवाद. तुम्हाला बी पुढील वाटचाली शुभेच्छा देतो. तुमची बाबा सबस्क्राईब फुल व्हावा, ही अशी आमच्या बावऱ्याचा नंदीचा आशीर्वाद तुमच्या पाठी राहील. नक्कीच आमची एखादा मुलाखत भेटली त्याबद्दल बी धन्यवाद तुमचं. कुठेतरी आपला फर्जच आहे, कारण की आपला नंदी दाखवण्याचा आणि त्याच्यामध्ये तुमचं गाडा मालकांचं तेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण की वेळ देऊन तुम्ही माहिती सांगतात आणि प्रेक्षकांच्या पुढे आपली बाईट जातंय आणि फॅन फॉलोविंगला पण पाहायला भेटतंय. गाडा मालक वेळ देऊन माहिती देत नाही. तुम्ही गाडा मालकांना जावा, प्रत्येक म्हणजे गोरगरिबांच्या गाडा मालकांना जावा. 10-15 हजारच्या शर्ती एवढे दिवस आमच्या रंग पैसा होता पण बैल नव्हता. बरोबर आहे. त्या गाडा मालकांना अशी असते का बाबा मला बी एकदा आमच्या बी बैलाची बाईट घेतली पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही आता जे बी फेमस बैलांच्याच बाईट घेतल्या जातात. आज परत आमच्या रंग कधीच कोण बाईटवाला नाही आला एवढे वर्षात. बावरे आले तिथनं आम्ही बाईट देतो समजा, बरोबर पण ते गोरगरिबांच्या 3-3, 5-5 हजारचे जे शर्ती होतात त्यांच्या पहिले बाईट घ्या. कारण त्या लोकांच्या मनात जे बोलायचा असतो तो कमिटीपर्यंत संदेश पोहोचण्याचा काम एकमेव आहे तो सोशल मीडिया आहे. बरोबर आणि आहे. ती लोक कुठे बोलू शकत नाही ठामपणे, बरोबर ती आहे. इथं बोलू शकतात, इथं संधी असते. म्हणून बरोबर आहे. छोट्या मालकांच्या बी बाईट घेत जावा नक्की एवढी नक्की. विनंती. धन्यवाद दादा. खुल्या मनाने तुम्ही जे काय होते तुमच्या मनामध्ये तुम्ही म्हणजे मुद्दे मांडले, आम्हाला पण आवडले. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला पुन्हा एकदा देतो शुभेच्छा. तुम्हालाही शुभेच्छा.